चालेल. कीजिए कर चालू. सो मॅम, तुम्हाला माहिती होतं की आमचा असा प्रोजेक्ट आहे वुमन एम्पॉवरमेंटवर. तर मग आम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला काय इन्स्पायर झालं हे घ्यायला रेखी. ओके. गेली 1.5 वर्ष मी रेकीचे क्लासेस घेते आहे. आता रेकी म्हणजे काय ते तुम्हाला थोडक्यात सांगते, माहिती असेल किंवा नसेल. तर रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, विश्वव्यापी आहे. ती कणाकणात आहे. ती प्रत्येक नॉन लिव्हिंग मध्ये आहे, प्रत्येक लिव्हिंग मध्ये आहे. आपल्यामध्ये ती सुप्त स्वरूपात आहे. व्हायब्रेशनल एक लाईट किंवा एनर्जी आपण याला म्हणू शकतो. रेकी ही एक उपचार पद्धती आहे, हिलिंग मॉडॅलिटी आहे आणि ती प्रत्येकाच्या आत आहे, सुप्त अशा पद्धतीने ती आहे. पण ज्या वेळेला रेकीचे क्लासेस होतात, रेकी एका ग्रँड मास्टर कडून आपल्याला दीक्षा दिली जाते आणि त्या दीक्षेच्या नंतर आपल्या आत जी सुप्त स्वरूपात रेकीची ऊर्जा आहे ती त्याचं ऍक्टिव्हेशन होतं आणि मग ती ऊर्जा आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये आपण तिचा उपयोग करून आपलं एक ओव्हरऑल वेलबिंग, आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबियांचं, आपल्या मित्रपरिवाराचं, आपण त्यांना खूप छान पद्धतीने गाईड करू शकतो, त्यांना अडचणीतून बाहेर काढू शकतो. पण रेकीचं असं आहे की ती सहज कोणाच्याही आयुष्यात जात नाही. म्हणजे जर असं कोणी सहज म्हटलं ना, अरे चला मला रेकीचा क्लास करायचा आहे, ही तुमची फी घ्या आणि मला शिकवा, तर असं कधीच कुणाच्याही बाबतीत होत नाही. हे मी अनुभवलं आहे आणि मी 4 ते 5 ठिकाणी स्वतः रेकी शिकले आहे. तर माझ्या प्रत्येक गुरूंनी मला हेच सांगितलंय किंवा मी जसं जसं अभ्यास करते तर त्यात सुद्धा हेच कळलंय की असं नाही होत की माझं आयुष्य अगदी छान सुरू आहे आणि ही तुमची फी घ्या आणि मला रेकीची दीक्षा द्या किंवा रेकी शिकवा, असं होत नाही. ते युनिव्हर्स कडून आपला एक आपली निवड होते, युनिव्हर्स कडून आपण निवडले जातो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रेकी ज्या वेळेला एंटर होते तर तो जो काही प्रवास आहे तो खूप असा आश्चर्यकारक किंवा अनपेक्षित किंवा असा एक मॅजिकल असतो. तर तसंच माझं पण झालं. काहीच माहिती नव्हतं. 2014 पासून मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मधले सगळे लॉज किंवा लॉ ऑफ युनिव्हर्स मधले सगळे लॉज माझ्या स्वतःसाठी, माझ्या बिझनेससाठी, माझ्या फॅमिली मेंबर्ससाठी मी वापरते. सो आयुष्य खूप स्मूथली, खूप सुंदर सुरू होतं आणि त्यावेळेलाच मी त्या एका क्लासमध्ये ऐकलं होता रेकी हा शब्द. फक्त एक लेडी होती जी त्या समोरच्या मॅमला म्हणाली होती की माझी अशी एक मैत्रीण आहे, ती रेकी करते. पण त्यावेळेला त्याबद्दल जाणून घ्यावं, अजून काही त्याबद्दल माहिती घ्यावी असं कधीच वाटलं नाही. पण या मूळ स्वभाव असा आहे की प्रत्येक नवीन काहीतरी शिकायचं, म्हणजे डेली बेसिसवर नवीन काहीतरी शिकायचं हा माझा मूळ स्वभाव आहे. ते अगदी सातत्याने सुरू असतं. पण रेकीच्या बाबतीत हे नाही झालं त्या दिवशी 2015 मध्ये की काय आहे. पण कुठेतरी सुपर कॉन्शियस माइंड मध्ये ते होतं की रेकी रेकी रेकी, पण ते असं पुढे येत नव्हतं. मग जसं मी आत्ताच म्हणाले की अतिशय अनपेक्षितपणे मिरॅक्युलस, आश्चर्यकारक असं काहीतरी होतं आणि रेकी कडून आपण निवडले जातो. तर तसंच काहीसं झालं गेल्या वर्षी. असंच फेसबुकला अचानक मला रेकी लेव्हल 1 फ्री असं दिसलं. मी पूर्ण माझी लाईफ डिस्टर्ब झालेली होती. खूप मी डिप्रेशन, ताणतणाव असं सगळं होतं, बरंच काही होतं. जस्ट क्लिक केलं त्यावर की इतक्या वर्षानंतर तो शब्द मला स्क्रीनवर दिसला आणि मी त्यावर विचार काहीच केला नाही की रेकी म्हणजे काय असतं, यातनं मला काय मिळणार आहे, काहीच नाही. फक्त त्यावर ते अगदी अनावधानाने माझ्याही नकळत ते क्लिक झालं. मी त्या मॅमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आले. रेकी लेव्हल 1 चा क्लास झाला. पण मला त्याबद्दल काहीच आठवत नाही. माझा तो क्लास कसा झाला, काय झाला, अगदी डे बाय डे सुरू होतं. ना मी तिथे समोर लाईव्हला त्यांच्या क्लासला बसत होते. व्हिडिओ सुरू करत नव्हते, होमवर्क करत नव्हते, काही नाही. कारण खूप डिस्टर्ब लाईफ त्यावेळेला झालेलं होतं. पण मग पुन्हा त्यांनी असं सांगितलं की आता सेकंड लेव्हल आहे, फर्स्ट लेव्हल तुम्हाला फ्री दिलेली आहे, तर तुम्ही एनरोल करा. आत्ताही मला काही कळत नव्हतं की काय चाललंय सगळं. पण मी एनरोल केलं. हे असं होत गेलं त्या फ्लोमध्ये. आणि मग तिथे रेकीच्या 3 लेव्हल झाल्या, पण कनेक्टिव्हिटी अजिबात जाणवली नाही. कारण त्यावेळेला मी खूप डिस्टर्ब होते आणि प्रचंड प्रश्न होते माझ्याकडे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होते.
त्यामुळे त्या एनर्जीला मी तसे म्हणजे मला जाणवेल इतकी मी कनेक्ट झालेली नव्हती. म्हणजे मी झाली असेल, असं होत नाही की तुम्हाला कोणीतरी दीक्षा दिली आणि तुमच्यावर ते काम नाही करत आहे, असं कधीच होत नाही. रेकी हे डिस्टन्सने होतं. सो माझी पण दीक्षा झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण मी एका वेगळ्याच झोनमध्ये होते. त्यामुळे मला ते जाणवलं नाही. मग परिस्थितीनुसार दुसरे एक गुरु माझ्या आयुष्यात आले आणि त्यांच्याकडे पुन्हा रेकीच्या सर्व लेव्हल्स झाल्या आणि हे सगळं सुरू होतं की माझ्याकडे काही प्रश्न होते ज्याची उत्तरं मला हवीच होती. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत घेत मग रेकीच्या सर्व लेव्हल्स, मनी रेकी, टॅरो, न्यूमरोलॉजी, एंजल असा भरपूर मॉडॅलिटीज झाल्या. एका मागोमागे एक, एका मागोमागे एक. तेवढी फी पण नसायची, तरी सुद्धा ती फी दिली गेली. कशी दिली, काय गेली, काहीच. ही जी जर्नी आहे ना, स्पिरिच्युअल जर्नी आहे, ही खूपच मिरॅक्युलस आहे. एक वेगळीच अनुभूती देऊन जाणारी आहे. आणि मग असं झालं, हा सगळा प्रवास सुरू असताना माझ्या ध्यानीमनी असं अजिबात नव्हतं की मी रेकीचे क्लासेस घेईल किंवा एंजलचे घेईल किंवा इतर सगळ्या मॉडॅलिटीज किंवा मी याच्या माध्यमातून कोणाला तरी मदत करेल. असं काहीही नव्हतं प्लॅन किंवा असं ध्यानीमनी नव्हतं. पण मग असं झालं की जसं माझं ग्रँड मास्टरची दीक्षा झाली तसा मला आदेश मिळाला की तुला आता क्लासेस सुरू करायचे आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. तरी मी त्यात खूप वेळ घेतला, काही महिने घेतले. पण मला एक ती शक्ती आहे स्पिरिच्युअल माझ्यासोबत, तर ते आदेश झाला की नाही तुम्हाला हे करायचंच आहे, तुला हे काम करायचंच आहे. सो रेकीचे क्लासेस अशा पद्धतीने माझे ते सुरू झाले. येस. छान जर्नी होती मॅम तुमची. येस. मग अजून काय चॅलेंजेस होते का जेव्हा तुम्ही क्लासेस स्टार्ट केले तेव्हा? आणि मग किती लोक येतात तुमच्याकडे शिकायला? आता ही जर्नी जी सुरू झाली ऍक्च्युली एक असं आहे की हे कसं आलं हा प्रश्न तुम्ही मिस केला. मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला परिपूर्ण कळेल. ओके. असा प्रश्न मिस केला की मी जे सांगते काही प्रश्नांची उत्तरं हवी होती, तर तो प्रश्न कुठला होता किंवा मी का डिस्टर्ब झाले होते. ओके. लाईफ 2014 पासून जे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ युनिव्हर्स वापरत होते मी, त्यामुळे खूप सुंदर होतं. पण सडनली असं झालं की 2024 मध्ये जानेवारी महिन्यात माझ्या भावाने सुसाईड केलं माझ्या पाठचं. आणि त्याची अंतयात्रा बघून असं झालं की अरे बापरे. म्हणजे आता बघा, प्रत्येकाचं ज्या वेळेला जवळचं माणूस जातं सोडून कायमचं हे जग, त्यावेळेला प्रत्येक माणूस हे म्हणतो की ती व्यक्ती, जो कोणी असेल आपली व्यक्ती, तर ती खूप छान होती, देव माणूस होती, है ना, किंवा लॉयल होती, रॉयल होती, असं आपण म्हणतो. पण खरंच हा खूप वेगळा माणूस होता माझा भाऊ आणि त्याच्या त्या अंतयात्रेला मला ते खूप जास्त रिअलाइज झालं. ती सगळी गर्दी आणि त्याच्याबद्दल तसं तसं ते बोलणं खूप जास्त चांगल्या लेव्हलचं, जे आमच्या सगळ्यांसाठी नवीन होतं की हा इतका याने नाव कमवलेलं आहे बाहेर. आणि युनिव्हर्सने, रेकी शक्तीने मला रडायला सुद्धा वेळ दिला नाही. मी तिथे 15 दिवस होते. 16व्या दिवशी जवळच सासर आहे तिथे गेले आणि 17व्या दिवशी माझ्या घरी पुण्यात आले आणि स्क्रीनवर मला ती रेकीची ऍड दिसली आणि मी त्याला कनेक्ट झाले. आता मला असे प्रश्न होते की हे असं कसं झालं अचानक, काही ध्यानीमनी नसताना आणि तो अजिबात तसं नसताना हे असं होऊच कसं शकतं. आणि मग याच्यानंतर त्याची पुढची जर्नी काय असेल किंवा आमची जर्नी काय आहे, आमच्या वाट्याला हे दुःख का आलं, असं खूप प्रश्न माझ्याकडे होते. आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधत शोधत रेकी आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता असं झालं, रेकीचे क्लास घेण्याचं जसं मी म्हणाले की काही प्लॅन नव्हतं, पण तो एक वरून आदेश होता की तुला हे करावं लागणार आहे. तर का रेकीचे क्लासेस मी सुरू केले? मला आदेश होता की तुझा एक भाऊ गेला, तू त्याला नाही वाचवू शकली, पण तुझ्या आजूबाजूला जो समाज आहे त्यामध्ये असे कितीतरी जण आहेत, जे माझे दादा असतील किंवा माझ्या ताई असतील, की त्या खूप डिप्रेशनमध्ये आहे. कारणं क्षुल्लक असतात, कधी कधी कारणं खूप जेन्युअल असतात, है ना. तर त्यांना बाहेर तुला काढायचंय. ठीक आहे, तो एक गेला, पण आता ही जी आजूबाजूची माणसं आहेत, तर त्यांना तुला वाचवायचं आहे, त्यांना तुला मदत करायची आहे. तर असं करत करत
माझं हे रेकीचे क्लासेस सुरू झाले. आता तुम्ही जे विचारलं की काही चॅलेंजेस आलेत का? तर ज्या अर्थी मला वरून हा आदेश होता, माझी निवड झालेली होती, तर मला फार काही चॅलेंजेसचा सामना नाही करावा लागला. कारण मला ह्या चेअरवर त्यासाठीच आणून बसवलं, की अशी लोकं आहेत आणि ती स्वतःहून तुझ्यापर्यंत येतील आणि तू त्यांना गाईड करणार आहेस. तर खूप जास्त चॅलेंजेस मला कधीच आले नाही रेकीच्या क्लासेसमध्ये. मला पहिल्यापासून एक ॲव्हरेज 70 ते 100 लोकं माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये असतात. जे मी फ्री सेशन्स घेतले. आतापर्यंत मी 11 बॅचेस फ्री घेतलेल्या आहेत रेकीच्या लेव्हल 1च्या आणि त्यानंतर रेकी लेव्हल 2, 3 आता रेकी लेव्हल 2, 3 मध्ये पण माझ्याकडे म्हणजे आपण एनर्जी एक्सचेंज घेतो, पेड कोर्स तो असतो. तर त्यामध्ये लोकं आलीत. पण जेवढी रेकी लेव्हल 1ला होती तेवढी सगळी नाही आली पहिल्याच बॅचला. मग ते पुन्हा पहिली बॅच रिपीट करतात, मग नंतर कधीतरी येतात. तर माझा रेशो खूप चांगला आहे कन्व्हर्जनचा, की का चांगला आहे? त्याचं पण हेच रिझन आहे, की हे मला असं काम दिलं गेलंय. असं नाही झालंय, की मी कुठेतरी फी पे केली आणि चला तुम्ही आता मी आता रेकीचे क्लासेस सुरू करते. सो ती एक जबाबदारी दिली गेलेली आहे. सो असे जे लोकं आहेत माझ्या आजूबाजूला किंवा जगाच्या पाठीवर कुठेही किंवा महाराष्ट्रामध्ये, की ज्यांना खरंच माझ्या मदतीची गरज आहे, अशीच लोकं आपल्यापर्यंत येतात. आणि असे पण खूप लोकं आहेत, की जे लाईव्ह क्लासला तर नाही आले आपल्याकडे, पण आपल्या प्रत्येक लाईव्ह क्लासची रेकॉर्डिंग आपल्या YouTube चॅनलला आहे रेकीची. तर त्यांनी ते व्हिडिओज बघितले आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. ते डिप्रेशनमधून बाहेर आले. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग त्यांचे मला फोन आलेत, की असं-असं झालंय, तुमचा हा व्हिडिओ बघितला, तुमचा हा रेकीचा सेशन केला आणि ह्या गोष्टी झाल्यात. तर असे बरेच एक्सपिरियन्स आहेत माझ्याकडे. तर अडचण खूप नाही आली मला रेकीचे क्लास घेताना. कारण जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं, ही जी डिव्हाइन जर्नी ना, इथे आपण नाही ठरवत, की मला रेकी करायची आहे. सो माझ्याकडे समोर जेवढी पण लोकं असतात ना, त्यांचं पण एक काहीतरी कर्म आहे, प्रारब्ध आहे. त्यांची पण एक सोल जर्नी आहे, डिव्हाइन जर्नी आहे. तर रेकी ज्या वेळेला त्यांना चूज करेल, की येस, आता इथून पुढे तुझं लाईफ स्मूथ असणार आहे. इथून पुढे तुला कुठल्याच अडचणी नसणार आहेत. त्यावेळेलाच त्या व्यक्तीची निवड होऊन तो रेकीच्या क्लासमध्ये येतो. असं कधीही होत नाही, की मला किंवा अजून इतर कोणी रेकी घेणारे असतील, तर ते पुढे कन्व्हिन्स करत बसतात. काही लोकं आहेत ते करतात, पण तो एक वेगळा पार्ट आहे. ते बिझनेस मॉड्यूल आहे प्रॉपर. पण आपला जो जिज्ञासा गुरुकुलमचा प्लॅटफॉर्म आहे, यावर मला आजपर्यंत ही गरजही पडली नाही आणि तो माझा मूळ स्वभावही नाही आणि इथून पुढे पण हे नाही होऊ शकत, की आपण कुणाला तरी कन्व्हिन्स करू, की तुम्ही रेकीचा क्लास करा. येस, ऑफकोर्स रेकी लोकांना माहिती नाहीये. सो आपण पहिले काही सेशन्स फ्री घेतो. त्यातनं लोकांना कळतं, की रेकी काय आहे आणि मग ते स्वतःच ठरवतात किंवा असंही होतं, आता त्यांना कळलंय रेकी काय आहे. त्यांनी पहिले सेशन्स केलेत. आता त्यांना पुढे यायचं पण आहे, पण ते नाही येऊ शकत. कारण त्यांच्या आयुष्यातलं त्यांचं जे सफरिंग आहे ते पूर्ण झालेलं नाहीये. मीन्स त्यांच्या मानसिक, भावनिक, शारीरिक किंवा आर्थिक किंवा सामाजिक या आयुष्याच्या पैलूंमध्ये त्यांना खूप काही सहन करावं लागतं. तो त्रास त्यांचा पूर्ण झाल्याशिवाय ते सेकंड लेव्हलपर्यंत येऊच शकत नाही. किंवा फर्स्ट लेव्हलला पण आपले 7 ते 10 दिवसाचे फ्री सेशन्स असतात. आतापर्यंत आपण जे घेतले 11 बॅचेस, तर 5 दिवस, 7 दिवस ते पूर्ण करतात. पुढे रेकीचा टॉपिक सुरू होतो. तोही त्यांचा पूर्ण होतो. पण जी दीक्षा असते, एनर्जी एक्सचेंज, एक फ्लो असतो. पुढे ती दीक्षा पास करायला लागते. ती एनर्जी ॲक्टिव्हेट करायला लागते. तर ज्या दिवशी एनर्जी ॲक्टिव्हेशन असतं, त्या दिवशी नेमकं काहीतरी त्यांना अडचण येते आणि ते कनेक्ट नाही होऊ शकत. तर हे तेवढं आहे. तर हे असं नाही म्हणता येणार, की त्या अडचणी मला आल्या. त्या अडचणींचा सामना त्या लोकांना करायला लागतो, ज्यांच्या कर्म अजून बॅलन्स नाही झालेत. पाप पुण्याचा हिशोब अजून बरोबर नाही झालाय. तर असं आहे. आणि मॅम तुमच्याकडे किती एज ग्रुपचे लोक येतात म्हणजे मुली किती असतात आणि मुलं किती येतात तुमच्याकडे क्लासेसला? आपल्याकडे आपल्या क्लासेसला सगळे जे आहेत तर ते अबोव्ह 30 आहेत. त्यातही अबोव्ह 40चे जास्त आहेत आणि अबोव्ह 50चे अजून जास्त आहेत.
तर असं आहे. काही कमी संख्या आहे अबोव्ह 30ची, थोडीशी संख्या वाढते अबोव्ह 40ची आणि अबोव्ह 50ची अजून जास्त वाढते. तर एक सगळ्यात जास्त मला जे आठवतंय त्या आजींचं वय 78 वर्ष आहे, जे आपल्याकडे कनेक्ट आहेत. येस. आणि मेजॉरिटी ऑफ म्हणजे लेडीज आहेत. जेंट्स पण असतात, पण ते काही अंशी कमी आहेत. लेडीज जास्त आहेत. आणि मी तर म्हणेल रेकी म्हणजे वय वर्ष 10 पासून प्रत्येकाने रेकी शिकावी, ती त्याच्यापर्यंत पोहोचावी. म्हणजे जे सगळे रेकी हीलर आहेत त्यांचे हे प्रयत्न आहेत. पण शेवटी ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे ते पूर्ण झाल्याशिवाय रेकीला कनेक्ट होऊ शकत नाही. पण वय वर्ष 10 पासून जर एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात रेकी आली तर मात्र त्याचं संपूर्ण लाईफ आणि परिणामी संपूर्ण भारताचं किंवा संपूर्ण जगाचं जे काही आत्ताच्या घडामोडी आपण बघतोय आजूबाजूला है ना, तर ज्या नको त्या आहेत जास्त. तर हे सगळं स्मूथली रन व्हावं असं वाटत असेल तर शाळेतल्या मुलांना रेकी इंट्रोड्यूस नक्की केली पाहिजे. मॅम तुम्ही कोणत्या ऑर्गनायझेशन सोबत पण असं करतात का? नाही, अजून तरी नाही. अजून तरी आपला जिज्ञासा गुरुकुलम जो आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे तिथून आपलं सुरू आहे. तर मला जसं माझी रेकी ग्रँडमास्टरची दीक्षा झाली तर तसा मला अजून वेळच नाही मिळाला मी कोणाला तरी जाऊन अप्रोच करू. इतकं ते स्वतःहून समोरूनच लोक माझ्याकडे येत आहेत. मग ते ग्रुप सेशन असतील किंवा ते 1 to 1 सेशन असतील, ते ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील. अँड अगेन पुन्हा तोच पॉइंट की मी कुणाला तरी जाऊन सांगेल असा हा प्रवास नाहीये की तुम्ही हे सुरू करा. पण येस, ऑफकोर्स जर असं कोणीतरी स्वतःहून ठरवलं एखाद्या ऑर्गनायझेशनने की आमच्या टीम मेंबर्सला, आमच्या कंपनीतल्या लोकांना, आमच्या संस्थेतल्या लोकांना या पॉझिटिव्हिटीची, या डिव्हाइन जर्नीची गरज आहे, तर तुम्ही येऊ शकतात का? तर येस, आय एम रेडी फॉर दॅट. येस. आणि मॅम तुमची ऑर्गनायझेशन म्हणजे सपोर्ट कशी करते वुमेन एम्पॉवरमेंटला? सपोर्ट म्हणजे आपले जे लाईव्ह सेशन्स असतात तर ते झाल्याच्या नंतर असं होतं की त्या लेडीजला असं वाटतं की त्यांनी प्रत्येकीने माझ्याशी पर्सनली बोलावं. तर येस, ऑफकोर्स आता जरी वर्ष 1.5 वर्ष झालंय आणि तरी भरपूर मी बिझी आहे. लोक समोरून माझ्याकडे येत आहेत ज्यांना माझ्या मदतीची गरज आहे आणि सगळं काम ऑनलाईन असल्यामुळे माझा फोन सतत माझ्या हातात असतो. तर ज्याही वेळेला मेसेज येतो कुणाचाही तर त्या प्रत्येक वेळेला मी त्यांना आन्सर करत असते. मला त्या मेसेज टाकतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे, मग मी फोन करू का? तर मी हो म्हणते. इतक्या 1.5 वर्षात क्वचितच असं झालंय की मी एखादीला नाही म्हटली असेल की मी थोड्या वेळाने बोलते. पण मी लगेच त्यांच्याशी बोलते. कारण काय आहे की खूप जास्त डिस्टर्ब माइंडसेट ज्या वेळेला होतो, लाईफ पूर्ण स्पॉईल होते, तीच व्यक्ती या जर्नीमध्ये येते बाहेर पडण्यासाठी. आणि हे फॅक्ट आहे. सो मला जर ती जबाबदारी दिली गेली आहे तर मी ती जबाबदारी स्वीकारते आणि त्यांच्याशी बोलते. त्यांना हेच माझ्याशी बोलायचं असतं की जे त्यांचं खूप पर्सनल आहे आणि ते फक्त आणि फक्त त्यांच्या ओव्हर थिंकिंगमुळे वाढलेलं आहे. तर रेकी फक्त स्पिरिच्युअल नाहीये, तर पूर्णपणे सायंटिफिक आहे. तुम्ही काय विचार करतायत तेच तुमच्या आयुष्यात घडतं. तेच रेकी पण तुमच्या आयुष्यात घडवून आणते. तर रेकी ही पूर्णपणे इंटेन्शनवर काम करते, शब्दांवर काम करते. तुमचा प्रत्येक शब्द हा ब्रह्मांड आहे. तुमचा प्रत्येक शब्द ही प्रार्थना आहे. मग तो शब्द पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, तो शब्द खरा आहे की खोटा आहे, तो शब्द चूक आहे की बरोबर आहे, हे ब्रह्मांडाला किंवा रेकीला नाही कळत. तर ते मॅनिफेस्ट करण्याचं काम ब्रह्मांड किंवा रेकी करत असते. तर ह्या सगळ्या ज्या लेडीज आहेत तर पर्सनल त्यांना मग सेशन झाल्याच्या नंतर असं वाटतं की आपण बोललं पाहिजे. मग मी त्यांना बोलते, त्यांच्याशी बोलते म्हणजे मी ऐकून घेते, सगळं ऐकून घेते त्यांचं. माझा मोठा रोल हाच आहे की मी लोकांना ऐकून घेते शांतपणे आणि नम्रपणे. आणि त्यांना मी ऐकून घेतलं की काय होतं, असं सगळं रिकामं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती असा पाण्याने गच्च भरलेला ग्लास असतो, गढूळ पाण्याने. आणि ज्या वेळेला त्यांना मी सगळं ऐकून घेते त्यावेळेला यातलं सगळं गढूळ पाणी जे त्यांच्या विचारांमध्ये असतं, जे ते मेंटली इमोशनली डिस्टर्ब झालेले असतात, तर ते सगळं रितं होतं.
ते रिकामे होतात आणि त्यांना खूप लाईट फील होतं. एका योग्य ठिकाणी ते शेअरिंग केल्यामुळे त्यांना योग्य असं मार्गदर्शन पण मिळतं. मग त्यावर तुम्ही काम कसं करायचं हे पण त्यांना मी सांगते. मग ते सांगितल्याच्या नंतर त्यांची एक स्मूथ जर्नी पुढे सुरू होते. तर मदत म्हणजे जस्ट मी ऐकून घेते त्यांना. त्यांची तीच एक बेसिक नीड असते, की मला कोणीतरी ऐकून घ्यावं. कारण घरामध्ये त्यांना ऐकून घेणारे लोकं त्यांच्याकडे नसतात त्यांच्या आजूबाजूला. मॅम ॲज अ नॉट अन इंटरव्ह्यू, ॲज अ पर्सनल प्रश्न, आम्ही ॲज अ स्टुडंट्स खूप ओव्हर थिंकिंग करतो परीक्षाबद्दल आणि आम्हाला प्रेशर येतं. तर मग ते आम्ही कसं हँडल करायचं? की मेडिटेशन आमच्याकडून होत नाही. लाईक मी खूप ट्राय केलंय, पण माझ्याकडून पर्सनली मेडिटेशन होत नाही. ओके. तर मग आम्ही असं काय करायचं की आमचं ते थोडं तरी कमी होईल? अच्छा. मला सांगा तुमची मेडिटेशनची आणि कॉन्सन्ट्रेशनची व्याख्या काय आहे? लाईक असं ब्रीदिंग काउंट करायचं, ओके. एका जागेवर बसून असे ब्रेथ्स काउंट करायचे, किती झाले किती नाही, अच्छा. आणि असं माइंड एम्प्टी करायचं ओके. आणि जास्त विचार नाही करायचे, जे येस. होत नाही, पण दॅट इज व्हॉट मेडिटेशन असं मला वाटतं. एक्झॅक्टली. तर विचार नाही करायचे. अतिविचार कुठल्याही गोष्टीचा जो निगेटिव्ह वेला जाईल. जो आपलं माइंड डिस्टर्ब करेल, आपलं सोल डिस्टर्ब करेल किंवा आपलं इमोशनल डिस्टर्ब करेल, असे थॉट्सच आपल्याला आणायचे नाहीयेत. पण फक्त असं सांगून ते होत नाही ना. सो आपण जो रेकीचा क्लास घेतो तर त्याच्यात 7 दिवसाची हीच प्रोसेस आहे, की आपण सगळं एम्प्टी करतो. ओव्हर थिंकिंग नाही करायचे. मग त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं? हेच आपण ह्या 7 दिवसांच्या जर्नीमध्ये घेत असतो. आणि मग ते प्रत्येक व्यक्ती ना, जी डिस्टर्ब माइंडसेट घेऊन आलेली असते, संपूर्ण आयुष्य स्पॉईल झालेलं असतं, अशाच लोकं येतात. किंवा जसं तुम्ही म्हणालात, की एज्युकेशनमध्ये किंवा करिअरमध्ये एक्झाम पिरियडला आमचं लक्ष नाही लागत. तर हे सगळं आहे ना, तर त्या 7 दिवसाच्या जर्नीमध्ये काय होतं, ते सगळं एम्प्टी होतं. जे अनवॉन्टेड, अननेसेसरी थॉट असतात, ते सगळे एम्प्टी होतात. आता याहून पुढे जर गेलं, तर मेडिटेशन किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तर तुम्ही आत्ता जे काम करत आहात, तिथे फुल फोकस, फुल तुम्ही 100% तुमचे देत आहात. मग ते काम कुठलं का असेना, आत्ता मी इथे बसली तर माझं 100% इथे आहे. मी स्वयंपाकाला गेली माझ्या घरामध्ये, तर मी स्वयंपाकच करणार. मी अजून काही काम करायला गेली, माझ्या मुलांना मला वेळ द्यायचा आहे, तर मी 100% तो वेळ तिथेच देणार. असं नाही की मुलांना वेळ देताना मला प्रोफेशनल लाईफची काळजी किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये असताना घरात स्वयंपाक झालाय की नाही त्याची काळजी. तर तुम्ही जे काही काम करताय, त्या कामामध्ये तुम्ही मेंटली, फिजिकली, इमोशनली 100% इथे प्रेझेंट असणं गरजेचं आहे. हे म्हणजे मेडिटेशन. ना की तुम्ही एका चटईवर ध्यान लावून बसलेले आहात आणि ब्रीदिंग काउंट करत आहात. तर हे तुमचं मेडिटेशन नाहीये. आता कॉन्सन्ट्रेशन होत नाही, लक्षच लागत नाही. तर हे काय होतं, तर ज्या वेळेला जो काही विषय आहे, जे काही काम आहे, जी काही परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे, तर ती हँडल करताना, त्यावर परफॉर्म करताना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाहीये. त्या विषयाची पार्श्वभूमीच माहिती नाहीये. किंवा त्या विषयात आपल्याला पुढे जायचंय की नाही जायचंय हे क्लिअर नाही किंवा जाण्याची इच्छा नाहीये. तर त्या विषयाबद्दलचं अज्ञान असेल, अपुरी माहिती असेल, चुकीची माहिती असेल, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपण कॉन्सन्ट्रेट नाही होऊ शकत. कॉन्सन्ट्रेशन व्हावं असं जर वाटत असेल, तर जो काही विषय आहे, विषय म्हणजे तुमचा फक्त कॉलेजचा नाही, तुमच्या पर्सनल लाईफचा, तुमच्या सोशल लाईफचा, तुमची स्पिरिच्युअल लाईफ असेल, फॅमिली लाईफ असेल, एज्युकेशन लाईफ असेल, करिअर लाईफ असेल, तर त्या प्रत्येकामध्ये तुम्ही आत्ता जे करत आहात, तर त्याच्याबद्दल थोडंसं आदल्या दिवशी, काही दिवस आधी थोडीशी माहिती घ्यायची. मग ती माहिती घेतल्याच्या नंतर तिथे एक इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी डेव्हलप होते. ज्या वेळेला त्या विषयाबद्दल इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी असेल, त्याच वेळेला तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं. सो तुमच्या कॉलेजच्या एक्झामच्या बाबतीत पण तुम्ही हेच करा, की थोडंसं आधी जे लेक्चरमध्ये शिकवलं जाणार आहे, तर त्याच्या आधी घरी थोडंसं प्रिपेअर करा आणि मग ते नवीन टीचरकडून जे ऐकणं आहे, तर त्यावेळेला तिथे क्युरिओसिटी पण असेल आणि इंटरेस्ट पण असेल, कारण तो विषय ओळखीचा आहे. तर त्या विषयाचं आयडेंटिफिकेशन, थोडी तरी ओळख असावी.
जर तो विषय अजिबात ओळखीचा नसेल तर काय होतं, मग तिथे इंटरेस्ट नाही डेव्हलप होत. इंटरेस्ट नाही डेव्हलप झाला की क्युरिओसिटी नाही डेव्हलप होत, आणि क्युरिओसिटी नसली की कॉन्सन्ट्रेशन नाही होत. तर असे सगळेच मुद्दे आपण रेकीच्या क्लासमध्ये पण घेतो. सो ज्या लेडीज आहे, मोस्ट ऑफ द लेडीज अशा आहे की अबव 50 आहे, मग त्यांचं हार्मोनल इम्बॅलन्स असतात वयानुसार, मेनोपॉज असेल किंवा इतकी वर्ष जे सफरिंग आहे त्यांचं स्वतःचं चाइल्डहुड किंवा त्यांची आफ्टर मॅरेजची जी जर्नी आहे मुलांसोबतची किंवा नवीन फॅमिली सोबतची, आणि ते खूप मानसिक थकलेले असतात. मग ह्या सगळ्या आत्ता मी जे डेफिनेशन सांगितली कॉन्सन्ट्रेशनची आणि मेडिटेशनची, मग यावर तिथे आपण काम करतो. ना की मी त्यांना हे नाही सांगत की तुम्ही ध्यान लावून बसा, अजिबात नाही. ते जर केलं तर कोणीच आपल्या क्लासला बसणार नाही. ते म्हणतील नाही. आता अजून एक गोष्ट अशी आहे की बघा, ज्या वेळेला तुम्ही ध्यान लावून बसतात एका चटईवर डोळे मिटून बसतात आणि तुम्ही म्हणतात मला मेडिटेशन करायचं, आता त्या वेळेला तुमचं ब्रीदिंग सुरू आहे, असतं सुरू, आजूबाजूला काहीतरी आवाज होतो आणि तो ऐकू येतो आपल्याला, एखादा सुगंध किंवा दुर्गंध येतो, कुणीतरी असं शेजारून गेला तरी जाणवतं. म्हणजे काय की तुमचे जे 5 सेन्सेस आहेत, 5 ज्ञानेंद्रिये, ते त्यांचं काम व्यवस्थित करतायत, सगळे जागरूक अवस्थेत आहेत आणि ते गरजेचं आहे, है ना. मग हे जर 5ही ज्ञानेंद्रिये त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करतायत, तर तुम्ही का विचार करताय ब्रेन डेड झाला पाहिजे, त्याला काहीच नाही कळलं पाहिजे, त्याने काहीच थॉट नाही क्रिएट केले पाहिजे किंवा आले नाही पाहिजे, गेले नाही पाहिजे. इट्स ओके, टेक इट इझी. की जर माझे 5 ज्ञानेंद्रिये त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करतायत, माझी श्वसन नलिका सुरू आहे, अन्न नलिका सुरू आहे, पोटामध्ये जर काही खाल्लेलं असेल तर ते पचन होण्याचं, ते घुसळण्याचं काम सुरू आहे, माझे सगळे बॉडी पार्ट्स, बॉडी ऑर्गन्स त्यांचं त्यांचं काम व्यवस्थित करतायत, हार्टबीट सुरू आहे, तर मेंदूला पण त्याचं काम करू द्या, है ना. जस्ट थॉट येईल, थॉट जाईल, थॉटचं काम आहे येणं, थॉटचं काम आहे जाणं, है ना. सो आपण फक्त द्रष्ट होऊन बघायचंय, त्या थॉट सोबत वाहवत जायचं नाही. ज्या वेळेला आपण त्या थॉटला धरतो आणि त्याच्या सोबत वाहवत जातो, मग त्यावेळेला असं होतं की अरे यार मला नाही आवडत मेडिटेशन, माझ्याच्याने नाही होते, आणि होत नाही म्हणून मला ते आवडत नाही. अरे नाही नाही, मेडिटेशन वगैरे असं काही नसतं बरं, ते लोक काही सांगतात, असं लोक म्हणतात मग. येस. सो ट्राय करा नक्की, आणि नाहीच जमलं तर आपल्या सेशनला या तुम्ही, मग आपण बघूया कसं जमत नाही. येस. मॅम तुम्ही अजून काय प्रोग्राम्स किंवा काय इनिशिएट करणार आहे का टुवर्ड्स रेकी और टुवर्ड्स वुमन एम्पॉवरमेंट असं? येस, नक्कीच, ऑफकोर्स त्यावरच काम सुरू आहे. तर आत्ता हे एक 15 दिवस असे आहेत की जे आपले क्लासेस ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत तेच क्लासेस सुरू आहेत. अदरवाईज आपलं डेली व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपली ऍड पोस्ट होत असते किंवा फेसबुकला माझ्याच वॉलवर पेड ऍड वगैरे नाही करत, कारण ऑलरेडी काम आहे भरपूर. पण दिवाळीनंतर थोडंसं विचार करते आहे की अगदी प्रत्येक घरात रेकी पोहोचावी. म्हणजे आतापर्यंत समोरून येणारा क्राऊड बऱ्यापैकी आहे, पण आता असं वाटतंय की आपण पण एक थोडासा पुढाकार घेऊया, एक करूया. तर माझं असं प्लॅनिंग आहे की प्रत्येक घरात एक रेकी हिलर असलाच पाहिजे, आणि त्यातला त्यात त्या घरातली जर गृहिणी जी आई आहे ती जर रेकी हिलर झाली तर त्या फॅमिलीला कुठलाच प्रॉब्लेमचा सामना नाही करावा लागणार. म्हणजे ती जी गृहिणी आहे, ती जी आई आहे त्या घरातली, ती इतकी स्टेबल होऊन जाते की ती सगळ्यांना व्यवस्थित सांभाळू शकते किंवा अडचणींच्या प्रसंगामधून बाहेर काढू शकते. तर 2026च्या डिसेंबर पर्यंत असं असणार आहे की महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्र बाहेरच्याही बऱ्याच घरांमध्ये आपण ऍज अ रेकी हिलर म्हणून तिथे तयार केलेले असते. मॅम तुम्ही स्टुडंट्सचं पण घेतात का रेकी सेशन? हो. इफ कोण असेल तर. येस,
स्टुडंटसाठी पण घेतो. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून आता आपल्याकडे 78 टू 80 त्यांचे इयर्स स्वतःचे पर्यंत. व्हेंचर्स चालू करायचे असेल तर सॉरी. जर का जे स्टुडंट्स आहेत आता तुमच्याकडे, जर का ते पुढे जाऊन जर का त्यांना त्यांचे व्हेंचर्स चालू करायचे असतील, त्यांचे स्वतःचे रेकी क्लासेस, तर मग तुम्ही त्यांना सपोर्ट करता का? येस, बिलकुल. जर स्वतःचे रेकी क्लासेस सुरू करायचे असतील तर रेकी ग्रँड मास्टर ही डिग्री पूर्ण करायला लागते, रेकीची 7वी लेवल. तर मग ती पूर्ण झाल्याच्या नंतर ते स्वतःचे रेकी क्लासेस सुरू करू शकतात. पण असं नाहीये की तुम्ही रेकीच्या डिग्री पूर्ण केल्या आणि लगेचच तुम्ही तुमचे क्लासेस सुरू केले. तर आता माझ्या बाबतीत काय झालंय की मी स्वतः साधारण मी जे आपण ज्युनियर सिनियर केजी म्हणतो ना, तर तेव्हापासूनचं माझं आयुष्य मला आठवतंय ज्या वेळेला मी रेकीचे क्लासेस घेते किंवा माझे जे ऑफलाईन 1 to 1 कन्सल्टेशन होतात. तर माझी ती तेवढी जर्नी मला आठवते आणि माझ्या त्या जर्नीमधले असे एक्सपिरियन्स माझ्यासोबत झालेत, जे सुखाचे असतील किंवा दुःखाचे असतील. त्यातनं मी लोकांना मोटिवेट करते आणि त्यातनं मी सोल्युशन देऊन त्यांना बाहेर काढते. येस, ऑफकोर्स कन्सल्टेशनसाठी प्रॉपर प्रोफेशनल्सकडून कोर्सेस झालेले आहेत. तर फक्त रेकी क्लास केला आणि मग तुम्ही रेकी क्लास घेतात हे कधीच सफिशियंट नाहीये. तर त्यासाठी तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स खूप महत्वाचे आहेत. तर रेकीचा क्लास एवढंच पुरेसं नाहीये. तर ज्यांना कुणाला स्वतःचे क्लासेस सुरू करायचे असतील तर त्यांनी आधी स्वतःवर काम करणं किंवा प्रॉपर कन्सल्टेशनसाठी कोर्स करणं किंवा त्यांची जी लाईफ जर्नी आहे ती योग्य पद्धतीने पुढे डिलिव्हर करणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्या पद्धतीने मी त्यांना हेल्प करत असते. आणि मॅम तुमचं एक सेशन किती आवर्स किंवा मिनिटांचं असतो? साधारण आपण 1 तासाचं एक सेशन घेतो. ऑनलाईन जे सेशन आहेत ते. पण मग ते एक फ्लोमध्ये जाताना कधी 1.5 तासाचंही होतं, कधी 2 तासाचंही होतं. डिपेंड्स टॉपिक आणि दुसरी गोष्ट समोरून जर काही शेअरिंग किंवा प्रश्न येतायत का? तर समोरून जर काही शेअरिंग असेल, काही प्रश्न असतील तर ते 1 तासाचं सेशन 2 तास पण चालतं, 2.5 तास पण चालतं. तर आपला स्टँडर्ड टाईम आहे किंवा मोस्ट म्हणजे मागणी त्याची आहे की रात्री 9 वाजेच्या आपल्या बॅचेस असतात. मग 9 वाजेला रात्री कसं असतं की ज्या सगळ्या गृहिणी आहेत त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मधून फ्री झालेल्या असतात. कारण जरी गृहिणी असल्या तरी त्यांना खूप जबाबदाऱ्या असतात. घरातलं हे सामान आणायचंय, मुलांना सोडायचंय, मुलांना आणायचंय किंवा वर्किंग वुमन्स आहेत. तर मग त्यांना पण तीच वेळ सुटेबल असते. तर 9 वाजेपासून 10:30-11 आपले हे सेशन्स असतात. आणि रोज असतात फ्रॉम मंडे टू संडे? डेली कंपल्सरी. संडे आणि सॅटर्डेला नसतात ऑनलाईन सेशन, त्या दिवशी ऑफलाईन सेशन असतात. सॅटर्डे आणि संडे. मग ते ऑफलाईन म्हणजे दुपारी 1 वाजेपासून रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत असतात. त्याच्यामुळे मग रात्री शनिवारी आणि रविवारी ती बॅच आपली नसते. आणि दुपारी पण घेतो आपण बॅचेस, 2-3 बॅचेस असतात दिवसभरात. पण जी खूप मागणी किंवा जो रिस्पॉन्स आहे तो रात्री 9च्या बॅचलाच असते आहे. मग तुमच्याकडे काय आहे का कोण एक्झाम्पल्स ज्यांनी रेकी क्लासेस घेऊन त्यांच्या लाईफमध्ये खूप चेंजेस झाले? म्हणजे जे स्टुडंट्स असेल तुमच्याकडे जे येऊन सांगत असेल की हे क्लासेस करून मला खूप मोटिवेशन मिळालंय टू लुक बेटर इन लाईफ, पॉझिटिव्ह व्ह्यूज आले. खूप आहेत, चिक्कार भरपूर आहेत. तर त्यातले काही जसं जसं आता फ्लोमध्ये आठवेल तसं सांगते. तर जिज्ञासा गुरुकुलम नावाने जर तुम्ही गुगल सर्च केलं तर तिथे भरपूर रिव्ह्यूज आहेत जे लिहून त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर फोन कॉल तर भरपूर आहेत. व्हॉट्सअपला लिहून शेअर केलेलं भरपूर आहे. आणि ऑनलाईन लाईव्ह सेशनमध्ये जे शेअर केलेले त्यांनी एक्सपिरियन्स आहेत ते पण भरपूर आहे. तर काही निवडक तेवढ्या रेकॉर्डिंग्स आपण आपल्या युट्यूब चॅनल जिज्ञासा गुरुकुलम यावर पण टाकलेल्या आहेत. तर त्यातल्या त्यात असं आहे की माझ्या रेकी क्लासेसमध्ये अगदी जवळपास सगळ्याच लेडीज किंवा जेंट्स माझ्यापेक्षा वयाने खूप जास्त मोठे आहेत. आणि सेशन जसं 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 पुढे जातं तसा तो एक प्रत्येक रोजचा एक सेशन
त्या लोकांचा नवीन जन्म होतो. म्हणजे माझं सुद्धा ज्या वेळेला मी रेकीचे सेशन्स घेत होती माझ्या गुरूंकडून, तर प्रत्येक रेकीचं एक सेशन म्हणजे एक नवीन जन्म असतो. माणूस नवा कोरा करकरीत होत जातो. तर असं जेवढ्या लोकांनी माझ्याकडे केलंय, जवळपास प्रत्येक बॅचला 100 ते 110, 70 ते 110 असे लोक नव्याने मला जॉईन झालेले आहेत. तर प्रत्येक बॅचला असं झालेलं आहे की पॉझिटिव्ह फीडबॅक प्रत्येकाचेच आहे. असं एकही सिंगल पर्सन नाहीये की त्याचा निगेटिव्ह फीडबॅक आहे. कारण हे माझं काम नाहीये. मला जस्ट माध्यम मात्र इथे बसवलेलं आहे. रेकीची ऊर्जा विश्वव्यापी आहे, ब्रह्मांडी आहे, ती येते आणि माझ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत फ्लो होते. आणि मी जे काही बोलते ते पण माझं ठरवलेलं, वाचलेलं, रट्टा मारलेलं, चॉईस असं काही नसतं. ते होऊन जातं त्या सेशनमध्ये. असं होतं की सेशन झाल्यानंतर मला पण नाही कळत, अरे मी काय बोलली आणि मी कसं बोलली, मी काय एक्झाम्पल दिलं. तर असं हे इतकं सहजपणे एका छान फ्लोमध्ये होऊन जातं. तर प्रत्येकाचं लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. तर एक ताई आहे, त्यांचं म्हणणं की गेली 25 वर्ष मी एका गिल्टमध्ये होते. खूप सफरिंगमध्ये होते, मूव्ह ऑन होत नव्हते. संपूर्ण लाईफ स्टक झालेली होती ती त्यांची, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल आणि सोशल सुद्धा. पण ह्या एका सेशनच्या नंतर असं झालं की तो एक स्पार्क माझ्यामध्ये आला आणि सगळं 25 वर्षाचं जे दुःख किंवा गिल्ट होतं ते सगळं वॉशआउट झालं आणि नव्याने त्या उभ्या राहिल्या. त्यांनी अक्षरशः लाईव्ह सेशनमध्ये त्यांच्या घरातून तिथं त्या उभ्या राहिल्या, ग्रॅटिट्यूड दिलं. मग अगदी जमिनीवर लेटून साष्टांग दंडवत केलं. तर हा एक्सपिरियन्स खूप माझ्यासाठी लाख मोलाचा होता, वेगळा होता. असे भरपूर एक्सपिरियन्स आहे की अनेक लेडीज घर बसल्या काहीतरी बिझनेस करतात. ऑनलाईन बिझनेस आहे, व्हॉट्सअप स्टेटसला काही साड्या आहेत किंवा ज्वेलरी आहे किंवा एनी प्रॉडक्ट ते सेल करतात. तर असं झालं होतं की त्यांच्याकडे त्यांना नव्हतं काही, ग्रोथ नव्हती, कुठेतरी स्टक झालेलं होतं. मग रेकीच्या सेशन नंतर असं झालं की इतका त्यांचा आता बिझनेस वाढलेला आहे की ज्या मला सुरुवातीच्या काळात अगदी तासनतास फोनवर बोलत होत्या, मार्गदर्शन घेत होत्या किंवा होलसेलमध्ये त्यांच्याकडे कंप्लेंट्स होत्या स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या आजूबाजूला जी माणसं त्यांच्या आयुष्यात आहेत त्यांच्याबद्दल, त्यांची नोकरी असेल, बिझनेस असेल, की तो कसा चुकीचा आहे, कसा खराब आहे, त्यांचं नशीब कसं खराब आहे, असं होलसेलमध्ये त्यांच्याकडे कंप्लेंट्स होत्या. पण त्या लेडीज आता इतक्या पॉझिटिव्ह झाल्या आहे की जर समोरून थर्ड पर्सन त्यांच्याशी बोलत असेल तर त्यांना असं फीडबॅक त्यांनी दिले की अहो तुमच्याशी बोललं की खूप पॉझिटिव्ह आणि खूप वेगळंच वाटतं. असं का? मग त्या सांगतात की असा असा रेकीचा मी क्लास केलाय, ही त्याची जादू आहे. आणि त्यांचा बिझनेस आता इतका ग्रो झाला, इतका स्मूथली की खूप वर्षापूर्वी असे काही क्लायंट जे बंद झाले होते काही कारणाने त्यांच्याकडून त्यांची सर्व्हिस घेण्यासाठी, तर ते क्लायंट पण त्यांच्याकडे पुन्हा नव्याने यायला लागले किंवा माउथ पब्लिसिटीवर त्यांचा बिझनेस वाढला. तर आता ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये. तर हा एक्सपिरियन्स खूप लेडीजचा आहे. किंवा अचानक असं झालंय की चांगल्या मनाने कुणाला तरी पैसे उसने दिलेत, खूप लोकांचं असतं हे, तर ते रिटर्न नाही येत. मग त्यांचं ते मिळालेत किंवा कुणाला नोकरी नाही मिळत, ती मिळाली, प्रमोशन होत नव्हतं किंवा एखादी कोर्ट केस. तर रेकी हे वन अँड ओनली वन असं सोल्युशन आहे की जे तुमच्या रूट कॉजवर काम करतं. आता ज्या वेळेला आपल्याला फिजिकल कुठले इश्यूज असतात, शारीरिक दुखणं असतं, त्यावेळेला आपण मेडिकल डॉक्टरकडे जातो आणि ते काय करतात, आपल्या शरीरावर काम करतात. तात्पुरतं आपल्याला इंजेक्शन देतात, गोळी देतात किंवा ऑपरेशन करतात आणि तो जो तेवढा पेन होता, तेवढं जे दुखणं होतं त्या अवयवाचं, त्या शरीराच्या भागाचं, ते तिथे थांबतं. आता काही लोक आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक डॉक्टरकडे जातात, कारण तिथे काय होतं की थोडंसं रूट कॉजवर ते जे शारीरिक दुखणं आहे त्याचं खोलवर काय आहे तिथे काम केलं जातं. काउन्सिलरकडे जर तुम्ही गेलात तर तो आपल्या मेंटल लेव्हलवर काम करतो. पण तुम्ही जर रेकी हिलर, रेकी ग्रँड मास्टरकडे जर गेलात तुम्ही, तर तुमच्या सोल लेव्हलवर काम केलं जातं. म्हणजे ह्या जन्मात जर तुमची रेकीची दीक्षा झालेली आहे तर ही या जन्मापुरती मर्यादित नसते.
आपला सोल जर्नी करतो अखंड, हे शरीर आपण टाकून देतो, पण नंतर पुढे जी जर्नी आहे तर त्या प्रत्येक पुढच्या जर्नीमध्ये रेकी तुम्हाला तिथे मदत करते किंवा फायदेशीर ठरते. तर असं रेकीचं आहे की ती तुमच्या सोल लेवलवर जाते, तुमच्या कार्मिक मध्ये जाऊन तुमचे या जन्मीचे, मागच्या कुठल्याही जन्मीचे कळत न कळत केलेले जे बॅड कर्माज असतील, जे कृतीतून झाले असतील, जे शब्दातून झालेले असतील, तर हे असं जे सगळ्या बॅड ऑब्स्टॅकल्स आहेत, बॅड मेमरीज आहेत, बॅड कर्म आहे, ते वॉश आउट करण्याचं काम रेकी करते. आणि हे सगळं वॉश आउट झाल्यामुळे रेकीच्या नंतर असं होतं, अरे माझं लाईफ खूप स्मूथ झालंय, अरे आज हा मिरॅकल झाला, उद्या हा मिरॅकल झाला. आणि असं होतंय की मी ज्यांच्याशी बोलते त्यांना माझं बोलणं खूप पॉझिटिव्ह वाटतंय, किंवा असं होतंय की खूप इझिली माझी कामं होऊन जातात. तर स्पीड येतो. रेकीमुळे काय होतं की हे सगळ्या बॅड कर्माज वॉशआउट झाल्यामुळे एक स्पीड येतो. म्हणजे आता काही लोकांचं असं असेल की नाही, छान चाललंय, फार काही चॅलेंजेस नाही आहेत लाईफमध्ये, पण रेकीच्या नंतर एक स्पीड येतो, एक 10x 20x 30x असा स्पीड वाढतो. आता डिपेंड की रेकीची जी सूत्र आहेत, जी तत्व आहेत, ती तुम्ही किती पाळतायत, किती आत्मसात करतायत, किती अंगीकारतात. तर आपल्या प्लॅटफॉर्मवर मला हा अनुभव आलेला आहे की बरीच वयस्कर मंडळी जी आहेत त्यांनी इतर कुठेतरी खूप जुने जे रेकी हिलर आहेत, ग्रँडमास्टर आहेत, त्यांच्याकडे रेकीचा क्लास केलाय, लेव्हल्स केल्यात, 1 2 3 लेव्हल्स झाल्यात, पण त्यांना रेकी म्हणजे काय तेच समजलं नाहीये, तिथे त्यांचं कनेक्शनच झालेलं नाहीये. तर असे रिपीटर्स लोक सुद्धा आपल्याकडे आहेत. मग त्यांचे मला असं फीडबॅक आहे की इतर ठिकाणी एक थेरॉटिकल फॉर्ममध्ये रेकी काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं जातं किंवा सांगितलं जातं, पण आपला हा प्लॅटफॉर्म असा आहे जिज्ञासा गुरुकुलमचा की इथे ना ते असं भिंत, ते आत्मसात केलं जातं, ते अंगीकारलं जातं आणि त्यावर काम केलं जातं. इतर ठिकाणी असं म्हणजे खूप आहे की रेकी असं करते, रेकी तसं करते, पण समोर जे तुमचे स्टुडंट किंवा क्लायंट आहे ना, तर त्यांच्या रक्तात, हाडामासात, त्यांच्या श्वासात ती रेकी भिनली पाहिजे आणि त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना ती वापरता आली पाहिजे. तर त्यासाठी जे जे काही करावं लागतं ते सगळं मी करते. त्यामुळे आपल्याकडे फीडबॅक खूप आहेत की अगदी 360 डिग्री त्यांचं लाईफ बदललंय. तर ज्यांनी आपल्याकडे एनरोल केलंय रेकीसाठी, फक्त त्यांचं नाही तर त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचं लाईफ 360 डिग्री पॉझिटिव्हली चेंज झालेलं आहे आणि अपॉर्च्युनिटीज त्यांच्याकडे नव्याने भरपूर यायला लागल्या आहेत. जे त्यांचं लाईफ स्टक झालेलं होतं तर तिथे मूव्ह ऑन ते झाले आहेत. बस मॅम, इतकेच प्रश्न होते. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इतका वेळ काढला आमच्या एका प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. ते पण आता दिवाळीच्या सीझन मध्ये तुम्ही वेळ काढून आमचा इंटरव्ह्यू घेतला. थँक्यू. थोडीशी तुमच्याबद्दल माहिती द्या की तुम्ही नक्की कुठल्या कॉलेजमधून आहात आणि तुमची डिग्री काय, कशावर तुम्ही काम करतायत? आम्ही आनंदराव पवार मधून आहे. आम्ही सेकंड इयर ENTC इंजिनियर आहोत. ओके, अच्छा. चौघं पण तुम्ही एकाच बॅचला आहात? हो हो, एकच बॅच. अच्छा, ठीक आहे. तुम्ही मला ही संधी दिली आणि तुमच्या या प्रोजेक्टच्या कामासाठी, इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही माझी निवड केली, सो त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, थांबूया? चालेल. हो, थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू. बाय बाय.